वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। युवा नेते परवेज गैबान यांचा अनोखा सामाजिक उपक्रम। वाढदिवसानिमित्त आयजेम रुग्णालयातील रुग्णांना मोफत आरोग्य सुरक्षा किटचे वाटप। आपण या समाजामध्ये जन्माला आलो आहोत तर आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव युवा नेते परवेज लतीफ गैबान यांनी आज शनिवार 25 जानेवारी रोजी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील रुग्णांना मोफत आरोग्य सुरक्षा किटचे वाटप करून एक अनोखा पायंडा पाडला आहे। अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील रुग्णांना अल्पोपहार, फळे व इतर खाद्यपदार्थांसह वस्तूंचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा करतात। पण युवा नेते परवेज गैबान यांनी या गोष्टीला फाटा देत रुग्णांना उपयुक्त अशा आरोग्य सुरक्षा किटचे वाटप केले आहे। या किटमध्ये सॅनिटायझर, मास्क, ग्लुकोज आणि इतर उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे। यावेळी युवा नेते परवेज गैबान यांनी रुग्णालयातील विविध विभागातील रुग्णांना गाठी भेटी देत सदर किटचे वाटप केले। यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाग्यरेखा पाटील, माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, गोपनीयचे पोलीस शशिकांत ढोणे यांच्यासह परवेज गैबान युवा शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा नेते परवेज गैबान राबवलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समाजापुढे आले आहे। नमस्कार। आज 25 जानेवारी परवेज गैबान साहेबांचा जे युवा नेते आहेत, राष्ट्रवादीचे सचिव आहेत, तर त्यांनी आम्हाला ही अँटीसेप्टिक किट आमच्या सर्व हॉस्पिटलच्या पैशावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेझेंट दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।